स्वामी समर्थ मंडळी. चला तर आज आपण मिल्क पावडरपासून पेढे कसे बनवायचे ती रेसिपी बघूया. त्यासाठी लागणारे इथे मी मिल्क पावडर घेतलेले आहे, दूध घेतलेले आहे, साखर आणि पिस्ता इतके मी वस्तू घेतले आहे. त्यानंतर मी कढई ठेवली आहे गॅसवरती. तिथे मी दूध टाकून घेतले आहे. त्यानंतर आपल्याला टाकायची त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतकी मिल्क पावडर. आणि हे बघा मी इथे मी गॅस चालू केलेलं नाही. सुरुवातीला आधी आपल्याला मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची, कारण आपण जर कढई आणि ते दूध गरम असलं तर त्याच्यामध्ये पटकन मिल्क पावडरच्या गठुळ्या होतात. त्यासाठी आपण इथे आधी गॅस चालू करून घेतलेलं. हे पूर्ण मिक्स करायचे आधी आणि नंतर आपल्याला गॅस चालू करायचे. आता मी गॅस चालू केलेला आहे बघा. तर का ही प्रोसेस का आपल्याला करायची आधी, तर त्याच्या ज्या गठुळे होतात तर त्या आपण अशी प्रोसेस जर केली तर गठुळे होणार नाही. त्यासाठी आपल्याला गॅस बंद असतानाच दुधामध्ये मिल्क पावडर टाकून घ्यायची. तर आता हे आपल्याला सतत हलवायचं आहे. तर तुम्ही ही रेसिपी बघाल ना तर त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला असे वाटेल की खूप सोपी रेसिपी ही, परंतु ही जी प्रोसेस आहे ना ती करायला खूप अवघड आहे. ही आपल्याला जे मिश्रण आहे ते पूर्णपणे आधी गरम करून घ्यायचं आहे, नंतर ते पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे, तेव्हाच हे जे मिश्रण आहे ते घट्ट होतं. तर त्यासाठी आपल्याला टाकायची थोडीशी साखर टाकायची, कारण ऑलरेडी मिल्क पावडरमध्ये साखरेचं प्रमाण असतं. त्यामुळे आपल्याला लागता थोडी साखर टाकून घ्यायची. तर हे बघा, ही प्रोसेस करण्यासाठी तुम्ही म्हणाल की ही रेसिपी तर खूपच सोपी वाटते, परंतु ही प्रोसेस दिसण्यासाठी आपल्याला सोपी वाटते, पण तितकी सोपी नाही. हलवून हे जे मिश्रण आहे ते आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते एक असं घट्ट होण्यासाठी ते हलवत राहायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ते हळूहळूच ते घट्ट होत चालतं. नंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि त्यातली जी वाफ आहे ती पूर्ण बाहेर निघेपर्यंत ते असं हळूहळूच ते थंड होतं तसं ते घट्ट होत चालतं. तर ह्याच प्रोसेससाठी आपल्याला जास्त वेळ लागतो. हे बघा, आता हळूहळू ते घट्ट होत चाललेलं आहे. तर आता पूर्ण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे. तर ही प्रोसेस करण्यासाठी आपल्याला अवघे 10 मिनटं लागलेले आहेत. त्यानंतर आता ते थोडंसं घट्ट झालं तर अजून देखील बघा आपल्या हाताने त्याची टेस्ट करून घ्यायची. तर ते घट्ट झाले नव्हतं, नंतर ते व्यवस्थित घट्ट झालं आणि आता मी त्याचे पेढे बनवून घेते. तर पूर्ण ह्या प्रकारे जेव्हा पीठ त्याचं तयार होतं तेव्हा आपल्याला त्याचे पेढे बनवून घ्यायचे. असे गोल गोल करून व्यवस्थित हातावरती असे तुम्ही ते नंतर असे तुम्ही एखाद्या बॉटलच्या झाकणाने देखील बनवू शकतात. तुम्हाला जसे आवडेल त्या पद्धतीने मी अशा व्यवस्थित हातावरती मळून आणि या प्रकारचे पेढे बनवून घेते. तर बघा किती सुंदर इथे आपले पेढे तयार झाले आहेत. आणि त्यावरती मी आता पिस्त्याचे काप टाकून घेतले. फक्त घरगुती साहित्यामध्येच मी इथे हा स्वीट मेनू बनवलेला आहे. तर रक्षाबंधनसाठी तुम्ही घरी देखील हा मेनू तयार करू शकता. इथे माझ्या मुलीची लुडबुड चालू होती बघा. किती छान आपले पेढे तयार झालेले आहेत. तर अशाच प्रकारचे तुम्ही देखील हे पेढे बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तर ते नक्की कमेंट करून सांगा. तर किती छान आपले पेढे तयार झालेले आहेत. दिसता पण किती सुंदर आहेत आणि खायला अतिशय चविष्ट झालेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सर्वांना.